महाराष्ट्र हे भौगोलिकदृष्ट्या अतिशय समृद्ध राज्य आहे. महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेत प्रामुख्याने सह्याद्री आणि सातपुडा या दोन मुख्य पर्वतरांगांचा समावेश होतो. येथे महाराष्ट्रातील प्रमुख पर्वतरांगांची सविस्तर माहिती दिली आहे. 1. सह्याद्री पर्वत पश्चिम घाट ही महाराष्ट्रातील सर्वात महत्वाची आणि लांब पर्वत रांग आहे. स्थान: महाराष्ट्राच्या पश्चिम भागात उत्तर दक्षिण पसरलेली आहे. महत्व: या रांगेमुळे महाराष्ट्राचे कोकण आणि देश महाराष्ट्र पठार असे दोन भाग पडतात. सर्वोच्च शिखर कलसुबाई 1646 मीटर, जे अहमदनगर जिल्ह्यात आहे. प्रमुख शिखरे: साल्हेर, महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड, सप्तशृंगी. 2. सातपुडा पर्वत रांग ही महाराष्ट्राच्या उत्तरेकडील सीमेवर असलेली पर्वत रांग आहे. स्थान: नंदुरबार, धुळे, जळगाव आणि अमरावती जिल्ह्यांच्या उत्तर भागात. सर्वोच्च शिखर अस्तंभा, नंदुरबार जिल्हा. अमरावती जिल्ह्यातील बैराट हे देखील महत्वाचे शिखर आहे. वैशिष्ट्य: या रांगेत प्रसिद्ध चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे. 3. सह्याद्रीच्या उपरांगा महाराष्ट्र पठारावरील रांगा. सह्याद्री पर्वतापासून पूर्वेकडे 3 प्रमुख डोंगर रांगा फुटतात. डोंगर रांगेचे नाव: विस्तार, जिल्हे, नद्यांचे खोरे वेगळे करते. सातमाळा, अजिंठा, नाशिक, संभाजीनगर, जालना, तापी आणि गोदावरी. हरिश्चंद्र बालाघाट, अहमदनगर, बीड, धाराशिव, गोदावरी आणि भीमा. शंभू महादेव, सातारा, सांगली, भीमा आणि कृष्णा. 4. इतर स्थानिक डोंगर रांगा: भामरागड, चिरोली, गायलनकुरी, गडचिरोली जिल्हा. दरकेसा टेकड्या, गोंदिया जिल्हा. गरमसूर टेकड्या, नागपूर जिल्हा. मुदखेड डोंगर, नांदेड जिल्हा. टीप: महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगेला महाराष्ट्राचा कणा असे म्हटले जाते, कारण राज्याची अर्थव्यवस्था पाऊस आणि नद्यांचे उगम यावरच अवलंबून आहेत.